आम्ही कोरपळचा हवं का आमचं वर्ष असं माणूस करतय कोणतरी येऊन बघा आम्ही जगायचं कसं तात्काळ येऊन ह्या का पंचनामा करून आम्हाला न्याय द्यावा बघ। नमस्कार। अरे कितीही नीच प्रवृत्ती, एखाद्याची बरोबरी करता येत नाही म्हणून असे माकडचाळे करून कोणाची प्रगती थांबवता येत नाही। खरंच व्हिडिओ पाहून तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या। खरंच माणसात आता माणुसकी म्हणून शिल्लक अजिबात राहिलेली नाही। प्रत्येकजण स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान कसं होईल याचाच विचार करतो आहे। ग्रामीण भागात एखाद्याची परिस्थिती थोडी सुधारायला लागली की लगेच बाकीचे लोक त्याचे पाय ओढायला सुरुवात करतात आणि हे पाय ओढणारे दुसरे तिसरे कोणीच नसतात तर ते आपल्याच जवळचे म्हणजेच घरातलेच असतात। सध्या सोलापूरमधील एका द्राक्ष बागायतदार असणाऱ्या शेतकऱ्याची 1 एकर असणारी द्राक्षाची बाग याच्यावर एका अज्ञात व्यक्तीने औषध फवारल्यामुळे ती बाग पूर्णतः जळून गेली आहे। एवढ्या कष्टाने मेहनतीने ती बाग उभी केली होती, पण त्या बागेची अशी अवस्था पाहून मात्र शेतकरी महिलेला अक्षरशः अश्रू अनावर झाले। तरी आम्ही कष्टाने उभा केली होती, आता आम्ही जगायचं कसं सांग? वर्षाचं असं करतोय बघा, त्याला ह्या का न्याय करा आमचा, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे आम्हाला।